नमस्कार मित्रांनो, गुप्ता डेअरी फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपल्या खुराकाचं नियोजन कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो। तर सुरुवातीला पेंड टाकली थोडी आणि नंतर वरून कांडी टाकतोय मित्रांनो। हे सारखी पेंड आहे आणि वरून मक्का भरला आहे मित्रांनो। थोडा खाद्याचे पैसे निम्मे उरायले आणि निम्मेच आपल्या पदरात पडू राहिले, तर निम्म खाद्याला चाललंय। सध्या खाद्याचे भाव खूप वाढले मित्रांनो, तसे दुधाचे भाव वाढायला पाहिजे, तसे खाद्याचे भाव खूप वाढले। वेगळ्या स्टेजला वेगळं खाद्य घालतो मित्रांनो आपण। गाभण गायांना गर्भिणी असते आणि लहान वासराचं खाद्य, जसे स्टेज असेल तसं खाद्य आपण चारतो मित्रांनो। तुम्ही कोणत्या कंपनीचं खाद्य चारू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल होईल तशी तुम्ही चारू शकता। आमच्याकडं हिंदुस्तान फीडचं हिरा चारतो मित्रांनो मी। सरकी पेंड, मक्का भालडा आणि हिरा पेंड तुम्ही कोणती पण चारू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल होईल ते चारू शकता तुम्ही। दूध धंदा सध्या मित्रांनो असा चालू आहे, बराबरीत सुटतंय सगळं। कमीत कमी 40 रुपये तरी दर पाहिजे मित्रांनो, तवा परवडतंय। पण आता एवढा खर्च करून ठेवला, मोडता पण येईना। गाय धंद्यामध्ये खुराकाला खूप महत्त्व आहे मित्रांनो। सकस खुराक जर दिला आपण तरच आपली गाय सुदृढ राहू शकते। गाभण काळामध्ये गाभण गर्भिणी पेंड, तर गर्भिणी पेंड आणि आपली सरकी पेंड आणि गर्भिणी पेंड दोन्ही मिक्स करून देऊ शकता तुम्ही। आणि दुभत्या गायांना दुधाची पेंड, हिरा पेंड चारतो आपण हिंदुस्तान फीडची। ते आपल्या 17, 18 महिन्याचे कारोळी झाले असते ना आता। भाव वाढल्याशिवाय परवडणार नाही मित्रांनो। आता चालू आहे आपलं, चालू केलेलं आहे आपण, तर आपल्याला चालूच ठेवावं लागेल, मोडून परवडत नाही। आता गाया जर विकायच्या म्हटल्या तर गाया विकायला पण त्यांना मार्केट नाही मित्रांनो। 30, 40, 50 हजाराला चांगली टॉपची गाय येऊ राहिली आज। तर पहा कसं चाललंय आपलं खाद्याचं नियोजन। दूध धंद्यामध्ये खाद्य खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। मी आज आपल्याला चांगला मी गोठा चालू केला 3 वर्ष झाले असतील, पण माझा खूप जुना अनुभव मित्रांनो। मी 1998-99 पासून या धंद्यात आहे मित्रांनो, जर्सी गायांच्या। त्यावेळेस आपण एक गाय घेतली होती 2200 रुपयाला, आपण 3 महिन्याच्या तपासून कारोड घेतली होती। तर पहा त्यावेळेस म्हणजे 10-12 हजाराला एकदम टॉपची गाय यायची त्यावेळेस। आपला त्यावेळेस धंदा होता पण असा थोडा होता, 2-4 गाय आपण एवढे 2-4 वर्षामध्ये चालू केलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात करायचं आपल्याला हे, मधीच आता रेट कमी झाले, तर चालू आहे नियोजन। तर सांगा मित्रांनो कमेंट करून कसा वाटला आमचा गोठा आणि आमचं खाद्याचं नियोजन।